नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे न्यायालयाकडून राहुल गांधींची कान उघडणे. मित्रहो, राहुल गांधी यांनी 2 वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेल्या एका भाषणात सावरकरांची अपकीर्ती केली असं कारण देऊन सावरकरांचे चुलत नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे. पुण्यामध्ये या तक्रारीवर सुनावणी चालू आहे. समरी ट्रायल्स होती ती आता समन्स ट्रायल होत आहे. आणखीन 2-3 न्यायालयामध्ये या विषयात सुनावणी आहे. आश्चर्य म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतली आणि राहुल गांधींना 2 शब्द सुनावले. राहुल गांधी, तुमचा अभ्यास इतिहासाचा जर नसेल तर तुम्ही सावरकरांसारख्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू शकत नाही. तुम्ही सावरकरांना ते ब्रिटिशांचे नोकर होते असं म्हणता. अहो, गांधींनी सुद्धा ब्रिटिशांना जी पत्र लिहिली आहेत स्वातंत्र्य आंदोलनाच्या संदर्भात, त्यात युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असंच म्हटलेलं आहे. गांधी हे काय नोकर होतात का? आणि तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकरांविषयी अतिशय चांगले उद्गार काढलेले आहेत. ते तुम्हाला माहित नाहीत का? तर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांविषयी काहीही असे उद्गार काढू नका की ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील. सावरकरांची महाराष्ट्रात पूजा होते, हे लक्षात घ्या. यापुढे तुम्ही जर असं काही बोललात तर आम्हाला स्वतःहून त्याची दखल घ्यावी लागेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सुनावलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांविषयी तुम्ही अपशब्द काढू नका असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. तेव्हा कदाचित काही लोकांना असं वाटेल की एक सावरकर स्वातंत्र्य सैनिक होते आणि म्हणून त्यांचा मान ठेवला जावा असं सर्वोच्च न्यायालयाला म्हणायचं आहे का? तर आता हा अभियोग सात्यकी सावरकर यांनी सुरू केलेला हा समरी ट्रायल्स असल्यामुळे, समन्स ट्रायल आता असल्यामुळे बराच काळ चालणार आहे. कारण त्याच्यामध्ये वादी प्रतिवादी यांचे युक्तिवाद आणि मग पुरावे सादर करणं, सावरकरांचं वाङ्मय, अशी बरीच चर्चा होणार आहे. त्यावेळेला सावरकरांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे याची सर्वसामान्य माणसाला कल्पना यावी म्हणून थोडस त्या विषयात बोलण्याचा माझा आज विचार आहे. सावरकर हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नाहीत, ते राष्ट्र निर्माते आहेत. भारताचं गेल्या 100 वर्षाचं राजकारण गांधी विचार संकुल आणि सावरकर विचार संकुल या 2 गटांमध्ये पूर्णपणे विभागलं गेलेलं आहे. सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. सावरकर हे हिंदू हृदय सम्राट आहेत. सावरकर हे हिंदू संघटक आहेत. सावरकर क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत म्हणजे काय? तर शस्त्र हातात घेतल्यापासून तुम्हाला ब्रिटिशांपासून या देशाला मुक्त करता येणार नाही असं सांगणारा सावरकर हा पहिला स्वातंत्र्य योद्धा आहे. आणि तो नुसता सांगून थांबला नाही. तर सशस्त्र क्रांती म्हणजे काय, ती कशी करायची, त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य कसं मिळवायचं आणि एक परंपरा न खंडित होणारी परंपरा चालू करण्यासाठी काय काय युक्त्या करायच्या, कशी प्रेरणा तरुणांना द्यायची, याचं एक मोठं ज्वलंत उदाहरण सावरकरांनी घालून दिलं. त्यांनी
सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ती नेताजी सुभाष पर्यंत चालली. लोकमान्य टिळकांनी सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला पाठवलं. तेव्हा ते असं म्हणाले की बॅरिस्टर होणं हे निमित्त आहे. लंडन मध्ये जे भारतीय शिकतायत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणातली देशभक्तीची ज्योत ही सदैव प्रज्वलित राहील हे बघण्याचं काम तुमचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत. सावरकरांनी ते काम कसं केलं याचं ज्वलंत उदाहरण मदनलाल धिंगरा आहे, अनंता कानेरे आहे, अनेक आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः हे मान्य केलेलं आहे की मला परदेशी जाण्याची, तेथे सैन्य उभी करण्याची आणि भारतावर बाहेरून आक्रमण करण्याची प्रेरणा सावरकरांनी दिलेली आहे. त्यामुळे सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. 1952 मध्ये सावरकरांनी अभिनव भारताचा सांगता समारंभ केला. त्यावेळेला भारतामध्ये जे सशस्त्र क्रांतिकारक जिवंत होते ते सगळे पुण्यामध्ये जमा झाले होते आणि त्यांनी सावरकर हे आपले नेते आहेत असं मान्य केलं होतं. त्यामुळे सावरकरांनी माफी मागितली वगैरे राहुल गांधी म्हणतात. त्याला परस्पर उत्तर सशस्त्र क्रांतिकारकाने दिलेले आहे की तोच आमचा नेता आहे. माफी मागणाऱ्याला आम्ही नेता मानत नाही. सावरकरांची मार्सेलिस्टची जी उडी आहे ती म्हणजे सावरकर हा स्वातंत्र्य संग्रामातला सर्वोच्च पराक्रम मार्सेलिस्टची उडी आहे आणि त्याला ते फ्रान्सच्या भूमीवर होते. त्यामुळे पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात त्यांना द्यायचं की नाही यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात अभियोग चालू झाला. त्यावेळेला इंग्लिश वृत्तपत्रांनी असं म्हटलेलं आहे की सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात द्यायचं की नाही वगैरे हा प्रश्न नैर्बंधिक असू शकतो आणि सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात द्यायला पाहिजे असं लोक म्हणू शकतात. पण सावरकर हा ब्रिटिश साम्राज्याला निर्माण झालेला सर्वात मोठा धोका असल्यामुळे त्यांच्या विषयात असं काही बाळगण्याची कायदेशीर की बेकायदेशीर असे काहीतरी तारतम्य बाळगण्याची काही आवश्यकता नाही. आणि या दबावाला आंतरराष्ट्रीय न्यायालय बळी पडलं. सावरकर अंदमान मध्ये गेले तर तो भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातला सर्वात मोठा त्याग आहे. त्यांनी कोलू पिसला पण तिथेच सावरकर थांबले नाहीत. त्यांनी सावरकरांनी वाचन संस्कृती अंदमान मध्ये निर्माण केली. त्यांनी आपल्या बरोबर जे दुसरे बंदी होते सशस्त्र क्रांतिकारक त्यांना सांगितलं की नुसते बॉम्ब तयार करून काही होणार नाही. आपल्याला राज्यशास्त्र, विज्ञान, इतिहास, समाजशास्त्र सगळ्या शास्त्रांचा अभ्यास कारण आपल्याला भारतावर राज्य करून भारताला मोठा करायचा आहे. ते दायित्व आपण पाळलं. त्यामुळे आपण सगळ्यांनी ज्ञानी व्हायला हवंय असं सावरकरांनी सांगितलं आणि ग्रंथालय उभं केलं आणि वाचून घेतले ग्रंथ. सावरकरांनी अंदमानमध्ये कविता केली. त्याचा अर्थ काय? ब्रिटिशांना त्यांनी सुनावलं की तुम्ही आम्हाला बंदी करून काही होणार नाही. आम्ही ज्या कविता करू म्हणजे आम्ही जे अभिव्यक्त करू ते तुमच्या कारागृहाच्या भिंती फोडून बाहेर जाईल, भारतात जाईल आणि भारतीयांच्या ओठावर आमच्या कविता गुणगुणल्या जातील. त्यामुळे परस्पर आम्ही कारागृहातून पण आम्ही तुमच्या अधिसत्तेला आव्हान देतोय की कारागृहातून आम्ही बाहेर पडू शकतो असं सावरकरांनी केलेलं आहे. त्यानंतर ते अंदमानातून सुटले आणि रत्नागिरीत स्थानबद्ध झाले. रत्नागिरीत त्यांनी जातपात निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन आणि संपूर्ण समाजाची एकात्मता साधण्यासाठी केवढं तरी मोठं आंदोलन केलं आणि यशस्वी करून दाखवलं. सावरकरांनी विज्ञान हाच आपला धर्म आहे असं रत्नागिरीत सांगितलं. सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ त्या काळात लिहिला 1923 मध्ये. तो का लिहिला? जगातला प्रत्येक 6वा माणूस हिंदू आहे.
आणि एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला त्याचं राष्ट्र बनवण्याचा अधिकार नाकारला जाणार आहे हे काँग्रेसचं कारस्थान सावरकरांनी ओळखलं. त्यामुळे हिंदू असणं म्हणजे काय याचं आत्मभान देण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी गीता सांगितली त्याचं जेवढं महत्व आहे तसंच महत्व हिंदुत्व या ग्रंथाचं आहे. आणि प्रत्येक हिंदुत्व हा सावरकरांचा ग्रंथ वाचला पाहिजे. त्यात हिंदू शब्दाची व्याख्या आहे. हा सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत मोहिका पितृभू पुण्यभूष्टैव सवैर हिंदू इति स्मृतः ही पहिल्यांदा वाक्य. आणि हे वेदातलं आहे की काय वाक्य असा स्वामी श्रद्धानंदांना प्रश्न पडला होता. इतकी ती व्याख्या सर्व दृष्टीने अचूक अशी आहे. अतिव्याप्ती आणि अव्याप्तीपासून मुक्त आहे. सावरकरांचं राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण ही जी घोषणा आहे अखंड हिंदुस्थान लढा परवात सावरकरांनी ही घोषणा दिलेली आहे ती म्हणजे भारताच्या विकासाचा मंत्रच आहे. राजकारणामध्ये भारतीय राजकारणातून हिंदू पूर्णपणे बाद व्हावा असं कारस्थान ब्रिटिश, मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे तिघेजण मिळून करत होते. त्यावेळेला सावरकरांनी राजकारणाचं हिंदूकरण केलं पाहिजे. म्हणजे काय तर राष्ट्रहित आणि हिंदू हित हे समान आहे. दोघांमध्ये काही भेद नाही. त्यामुळे आपण हिंदू आहोत हे सांगताना कसल्याही संकोच बाळगण्याचं कारण नाही. राजकारणाचं हिंदूकरण आणि मग हिंदूंनी काय करायचं. हिंदू हा उदासीन आहे, आध्यात्मिक आहे, कर्मयोग टाळणार आहे. हे सगळे दुर्गुण त्यांनी दूर केले पाहिजेत. आणि सैनिक जसा सर्वस्व समर्पणाच्या भावनेतून देशसेवा करतो तशी भारत भूमीची सेवा त्यांनी केली पाहिजे. म्हणून राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण असे सावरकर आहेत. हे सगळे आणि सगळ्यात मोठी राष्ट्रीय शोकांतिका जी आहे कुलकर्णी कुसुमाग्रज यांनी हे म्हटलंय वेगवेगळ्या शब्दांमध्ये की सावरकरांना समजून घेण्यामध्ये भारतीय कमी पडले. ही भारताच्या राष्ट्रीय जीवनाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या शोकांतिकेची सुखांतिका करण्याची आता संधी आलेली आहे. तेव्हा हा जो अभियोग सात्यकी सावरकरांनी सुरू केलेला आहे त्यात प्रत्येक भारतीयांनी लक्ष देऊन त्याचं कामकाज ऐकलं पाहिजे आणि सावरकर समजून घेण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा केला पाहिजे. विश्राम बेडेकरांनी एकदा असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या एवढा मोठा पुरुष, राष्ट्रपुरुष भारतानं निर्माण केला तो म्हणजे सावरकर हे आहेत. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.